नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, आजचा व्हिडिओ आहे हरिशेठ कोले, गाव चिंचपूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणावरून. हरिशेठ नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. तर बऱ्याच दिवसातून आलेले आहेत मित्र, एक साधारणतः 5 महिने झाले बरोबर. 5 महिने झाले. ज्यावेळेस म्हशीची लाईव्ह मिल्किंग केली होती त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता. पुन्हा एकदा लाईव्ह करायची होती पण काही तांत्रिक कारणामुळं मला याला जमलं नाही. नाहीतर पुन्हा एकदा आणखी एक लाईव्ह करायची होती म्हशीची. तर आत्ता काय कंडिशन आहे म्हशीची हरिशेठ? आता साधारण आपण लाईव्ह केलेलं 5 महिने झालं. आता 1-2 महिने होऊन गेलं गाभणी, म्हणजे वेरा बुलकून गाभणी आणि एक 12-13 किलो दूध आहे. ABCचा वेराटोकडून गाभण आहे. हा, तर आत्ता ABC वेराटोकडून गाभण आहे, 12-13 दूध किलो आहे बरोबर. काट्यावर 12-13 किलो आहे. तर मित्र, पोझिशन म्हशीची काय आहे, काय कंडिशन आहे, किती दिवस वेलेले, किती दिवस झालं परफेक्ट? वेरा तरी 6 महिने होऊन गेला असतात. 5 महिन्यापून त्याच्यानंतर 1 महिन्याने गेली. 1 महिने वेल्यानंतर 1 महिन्यात गेली ना. हा, 6 महिने झाले म्हणजे. 6 महिने झालं. तर 2 महिन्याची गाभणी. हां, 2 महिन्याची चेक पास आहे. वेरावलीचा काबूल चॉईस केला तुम्ही ABCचा हरिशेठ. कारण म्हशीची क्वालिटी चांगली आहे माऊलीची, आणि त्याची बी दूध क्षमता चांगली आहे वेराची. आणि सध्या बाजारात नवीनच आलं वेराची आईची. हा, आईची, वेराची आईची. वेराची आईची दूध क्षमता चांगली आहे. अजून तो यंगच बुल आहे, आत्ताच चालू झालेला आहे एकदम. तर आजचा विषय काय आहे मग हरिशेठ? व्हिडिओचा विषय काय आहे मेन? व्हिडिओचा विषय काहीच नाही, फक्त माऊलीमध्ये दाखवायचा विषय. आपल्याला लावली दुसऱ्या वेळेस दाखवायची होती. त्याच्यानंतर हा ते म्हशीचा टोनगा माऊलीचा. हा, माऊलीचा टोनगा आहे. हा, हा, तर मित्र, हा टोनगा विक्री करायचा बरोबर. विक्री करायचा आहे. जर कोण चांगला इच्छुक असेल, ब्रीडिंग करण्याची आवड असेल, तर हा त्यांना टोनगा द्यायचा आहे. आणि सेम आईवर उतरलाय. हा, ही बघा, तिची आई हिची बी तेवढी तशी शांतता. हात लावला की शेपूट वर पडतो. हम्म, शांत बी लई आहे. एकदम शांत स्वभावाचा आहे. आणि हा टोनगेची आई माऊली आहे मित्र. आणि ह्याचे फादर आपल्या घरीच बुल आहे. आपल्या घरचा टोन. तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपला त्याचा फोटो येतो, पण दाखवा. तो बुल खूप चांगला आहे मित्र. बऱ्याच नशिबाने ह्यांच्याकडे रेडा आलाय. त्या बुलच्या होत्या. खूप चांगल्या रेड्या आलेल्या आहेत, रिझल्ट पण चांगला आहे. आणि आता बुल आपल्याकडे घरी आहे पण. हा, बोलले तो शांत स्वभावाचा बुल आहे, हे बघू शकता तुम्ही. हा बुल आहे आपल्या फार्मवरचा. आणखी व्हिडिओ फोटो द्या. तर बघू शकता मग एकदम. तर हा बुल आहे मित्र. ज्यांना जर कोणाला बुलची काय डिटेल्स पाहिजे असेल किंवा बुल जरी पाहायचं असेल तरी तुम्ही समोर येऊ शकता. आपलं घर पण इथून जवळच आहे. तर असे डिटेल्स आहे मित्र. आणि आपल्या बुलचे, ह्या बुलच्या आईचं पण हरियाणामध्ये 22 किलो रेकॉर्ड होतं. चांगली दूध लाईनचा बुल आहे. तर हा माऊलीचा टोनगा आहे. तर हा त्यांना विक्री करायचा आहे. किंमत वगैरे कसं काय करणार हरिशेठ? किंमत वगैरे फोनवर सांगू, ज्याला कोणाला आवड असेल. तर मित्र, किमतीचं वगैरे तुम्ही त्यांच्यावर सोडा, जरा त्याला चालवून दाखवा ना. किमतीचं वगैरे योग्य किमतीमध्ये देणार आहेत असं त्यांनी पहिलेच सांगितलेलं आहे मला. किंमत योग्य देणार आहे त्याला पण. नाहीतर हां, जेन्युइन कोण माणूस असेल, खरंच ब्रीडिंग करण्याची तळमळ असेल त्यांनीच घ्या. नाहीतर उगाच न्यायचं आणि कुठंतरी काय करायचं, बांधून ठेवायचा, त्यांच्या कामाचं नाही. हां, जो जेन्युइन माणूस असेल, खरंच ब्रीडिंगमध्ये त्यांना आस असेल, तयारी करायची असेल तर त्यांनीच न्या. खूप चांगला टोनगा आहे मित्र. हा रेडा आपण ठेवणार होतो पण आपल्याकडे एवढे जनावरं झालेत की बांधायला सुद्धा जागा नाही. रेड्या पण भरपूर झाल्यात, त्याच्यामुळं सध्या आपण ते डायव्हर्ट केलेलं आहे. म्हणजे बघू शकता चेहरा वगैरे. आणि ग्रोथ पण आहे, व्यवस्थित सांभाळलेला आहे. 6 महिन्याच्या साईजनी व्यवस्थित आहे, बघू शकता तुम्ही. त्यांच्या इच्छेनुसार जर चांगल्या ठिकाणी गेला आणि कोण जरी माणूस ब्रीडिंग पर्पजनी काम करणारा असेल, खरंच. आणि एकदम शांत आहे, आईसारखाच शांत आहे. लांबी वगैरे पण छान आहे. रेकॉर्ड दोन्हीकडून पण चांगला आहे. आईचं रेकॉर्ड. चेहरा वगैरे तुम्ही बघू शकता. आणि शिंग अजून एक साधारणतः थोडा वेळ गेला की बराबर रिंग होतात, कारण की आई पण रिंग आहे, फादर पण रिंग आहे. डोळे वगैरे कुठेही पांढरा, केस वगैरे टीका वगैरे काही नाही आहे. काहीच नाही त्याला. आता हे लहान असल्यामुळे तुम्हाला भुरके केस दिसतात. आणि शेपटाची साईज पण थोडंच व्हाईट आहे. किती दाखवा जरा. साधारणतः नॉर्मल आहे, 1-1.5 इंचच असेल व्हाईट. जाऊ द्या, तिथं घ्या. पुठ्ठा वगैरे तयारी बघा त्याची. ज्यांनी न्यायचे तेच नाम वगैरे, त्याचं नाव वगैरे ठेवू शकतात. म्हशीचं स्ट्रक्चर आज बी बघू शकता मित्र. 6 महिन्याची वेलेली आहे. तयारी वगैरे पण छान आहे. आणि हा जसा हात लावला की शेपूट धरतो, ही बघा माऊलीची. ही पण माऊलीची. एकदम आईवर छान. कॉफी एकदम माऊलीची. डिटो कॉफी आहे दोन्ही बी.
तर हा विक्रीसाठी मित्रांनो ज्यांना खरंच पाहिजे असेल, काम करायचं असेल ब्रीडिंगवर, तर त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करू शकता. हरीशेठ, आपला मोबाईल नंबर पूर्ण पत्ता सांगा ना एकदा. माझा मोबाईल नंबर पूर्ण पत्ता आहे माझा मुक्काम पोस्ट चिंचपूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर आहे 75 59 24 67 55. तर या नंबरला तुम्ही संपर्क करून त्यांना विचारू शकता, समोर येऊन पाहू शकता. सर्व डिटेल, खायला वगैरे व्यवस्थित आहे रेडा. आणि म्हशीची कंडिशन बघू शकता तुम्ही. आजही म्हशीची तयारी अशीच आहे, खूप चांगली तयारी आहे. खासाचं स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे. आणि म्हशीने सिद्ध केलेलं आहे मित्रांनो. मी स्वतः 3-4 टाईमची लाईव्ह मिल्किंग केलेली आहे. मॅनेजमेंटचा पार्ट यांचा खूप चांगला आहे. मॅनेजमेंट तर उत्तमच आहे, पण ब्रीड पण चांगलं असलं पाहिजे, तरच म्हशीला दूध निघतं. मॅनेजमेंट ब्रीड असणं गरजेचं हां, आहे. ब्रीड असणं गरजेचं आहे. ब्रीड असणं गरजेचं आहे. बरोबर. कोणी करू शकतो, पण ब्रीड. मिल्किंग केल्यानंतर किती लोकांचे फोन आले, काय? भरपूर लोकांचे फोन आले मिल्किंग केल्यानंतर हां, की तुम्हाला काही विक्रीचा पर्पज आहे का याचा. हां. माऊलीचे सध्या आपल्याला विक्रीचं काही कारण नाही. नाही सध्या. मित्रांनो, त्यांचं 2च म्हशी असतात, तर जास्त म्हशी ठेवत नाहीत. प्रामाणिक कष्ट करणारा, म्हशीमधला ध्येय वेळ असणारा माणूस आहे. ही एकच आहे, पण ती एक म्हणजे 2च 2च म्हशी आहेत सध्या. शेतात काम असल्यामुळे लई. हिची काय डिटेल्स आहे हरीशेठ आता? ही जी आपण तुला लाईव्ह केली ती हिची पण हम्म. ही जी 18 किलो काहीतरी बसली होती, 18 किलो 18 किलो. हा, आता म्हशीला वेताने थोडा फॉल्ट झाला, त्यामुळे मायनस केली. पिशवीला पीळ पाडला होता आणि पलटी वगैरे मारून वासरू काढलं होतं. बरोबर. हां, त्याच्यामुळे म्हशीने पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही नी. पुढच्या पण म्हैस चांगली आहे, लॉंग पिरियड. हिला किती दूध आहे आता? आता हिला 14 किलो दूध आहे. 14 किलो. आणि साधारण हम्म. एक 8 महिने होऊन गेले वेल्ली, 8-9 महिने झाले साधारण हा. वेल्ली. हिच्या खालचं काय होतं वासरू रेडा? हिचा टोन गावता दिला का? तिला टोन गावता याचा तो विकला. दिला का? हा बेताबचा टोनगा होता. बरोबर. हा, तो विकला. बेताबचा टोनगा होता, HSB मधला, सिमेंट्स बँक मधला. तो त्यांनी दिलेला आहे आणि हा पण त्यांना द्यायचा आता आहे. हे आता हे पण हिचं काय गाभण आहे काही? आता हे पण 1 महिन्याची गाभण, 1 महिना होऊन गेलं गाभणीचं. हम्म. पुढच्या वर्षीचे पण आपण नक्कीच आता 20+ करणार, म्हणजे करणार. ही जी करणार आहे. कारण मागल्या वेळेस काय झालं, थोडी अडचण आल्यामुळे बैस बाहेर गेल्यामुळे थोडी अडचण अडचण आली. आली. प्रवास झाला म्हशीचा. म्हशीचा मिल्क फेन वगैरे म्हशीचे, हिचे पण कॅरेक्टर खूप चांगले आहेत मित्रांनो. 2 म्हशीहून पण तुम्ही चांगली ब्रीडिंग करू शकता. यांच्या नशिबाने 2 रेडे आले. एखादी रेडे आले असते तर उत्तम आणखी बनवली असती, पण हरकत नाही. रेडे सुद्धा गरजेचे आहेत. रेडे झाले तरच ब्रीडिंग होऊ शकते. तर ही कुठल्या बोलणी लावलेली हरीशेठ आता? ही पण बेरांनीच लावली. बेरांनीच भरवली का? ही पण बेरांनीच भरवली. वेराचे फॅन झाले तुम्ही. घेतला तर एक वेळेस बेरा घ्यायचा, प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळं. तर मित्रांनो, वेगवेगळे बुल तुम्ही चूज करा. कुणी काय भरला, हरीशेठने आता वेरा भरला म्हणून सगळे वेराच्याच पाठीमागे जाऊ नका. प्रत्येक आता आपल्या खान भरायचा होता. हा, पण खान उपलब्ध नसल्यामुळे आपण वेरा भरला. खान भरास होता एबीसीचा, एबीसीचा खान भरायचा होता आपल्याला. पण उपलब्ध नाही झाला. आणि तुम्ही 6 सिमन पाहिजे होतं ना, सेक्स सिमेंट पाहिजे होतं. दोन्ही सॉर्टेड पाहिजे होतं, त्यांना पण उपलब्ध नाही झालं. दोन्हीला पण उपलब्ध झाला नाही सॉर्टेड सिमेंट आपल्याला. तिला पण निश्चित भरला आपण. तर त्यांनी नॉर्मल सिमेंटच भरलेला आहे. तर मशीनची कंडिशन व्यवस्थित आहे, सांभाळ वगैरे चांगला आहे. आणखी काही सांगायचे हरीशेठ तुम्हाला? आणि एक होता अनमोल रतनचा, तो पण आहे का? तो पण विकायचा आहे का? आनंद त्याला इकडं. तर आणखीन एक बुल आहे, तिकडंच जाऊ. थांबा, तिकडंच जाऊ मग. चला. तर ही एक म्हैस आहे मित्रांनो त्यांच्याकडेच. ही म्हैस आहे. ही जे मला डेअरी फार्मच आपल्या उपाध्यक्ष साहेबांकडे गेली, अध्यक्षांकडे. अनंत कृष्ण डेअरी फार्मला दिली होती मित्रांनो, जय मल्ला डेअरी फार्मवरून. कारण एक वेत आपण खाल्लेली हां, तर जय मल्ला डेअरीवर होती एक वेतात. दुसऱ्या वेतात आपण दुसऱ्या वेतात उपाध्याय साहेबांच्या फार्मवर गेलेली होती. आणि आता ही परत हरीशेठकडे आलेली आहे. इथं बघू शकता अनंत कृष्ण डेअरी फार्मचा टॅग 21 नंबरचा म्हशीला. आणि खूप चांगली म्हैस आहे. आपल्याकडे होती तर पण क्वालिटी म्हैस आहे. आणि मुर्रा आहे. सोडून दाखवा जरा म्हैस. कास वगैरे अतिशय टॉप क्वालिटीची कास करती. मुर्रा काय असतं मित्र, ॲक्च्युअल मुर्रा खरी चालवा थोडी म्हैस. तर बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे, हाईट वगैरे, साईज पण खूप उत्तम आहे म्हशीची. उभा राहण्याची स्टाईल व्हील म्हशीची 1 नंबर आहे. तर ह्या म्हशीचा कासाची साईज, तो पण व्हिडिओ आहेत, बांधा. ज्यांना जर हिचा रेडा आहे, ज्यांना खरेदी करायचं असेल, हिची कासाची साईज, वेळेनंतरची साईज, ते सगळे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. यूट्यूबला पण आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आता म्हैस ड्राय आहे थोडं. किती दूध आहे आता? आता दूध नाही, 2-3 लिटर दूध देते. हां, म्हणजे ड्रायच्याच लेवल आलेली आहे. ड्राय झाली एकदम. ही त्यांनी बिर्ला बोर्डनी भरवलेली. बिर्ला बोलली बरोबर. हां, बिर्ला भरवलेला येईल आता. आणि तर हा रेड आहे. ह्याला सोडा जरा, हे साईडला घ्या. तर ही मुर्रा ॲक्च्युली मित्रांनो चांगल्या क्वालिटीची, उत्तम दर्जाची. आणि हा तिचा बुल आहे. डॉक्टर अजित शिंदे यांनी ज्यावेळी साऱ्यांना जाऊन प्रत्यक्ष सिमेंट्स आणले होते,
त्या सिमेंटचा रिझल्ट हा अनमोल रतनबुलचा रेड आहे. याचं नाव उपाध्ये साहेबांनी मुन्ना ठेवलेलं आहे. मुन्ना हा मुन्ना आहे. हा पण शांत स्वभावाचा आहे. टेस्टिकल वगैरे चांगला आहे आणि साईज खूप ब्रॉड आहे. स्वभाव पण शांत आहे. दूध पिईल. हा मुन्ना आहे मित्रांनो, बघू शकता. अजून पेता टोनगा आहे. खूप मोठी साईज होईल. हा पण त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे. हा पण विक्री आहे. हा बांधा त्याला आहे का चालवा जरा. तर हा पण त्यांना द्यायचा आहे मित्र. हा पण कोण जर खरं अशा बुलसाठी पण मला फोन येत असतात की 1 वर्षाचा 2 वर्षाचा साधारणतः वर्षाच्या वरचा बुल आहे. बरोबर वर्षाच्या वरचा आहे. 1 वर्ष झालं आहे त्याला. 1 वर्ष वय आहे त्याचं. हा पण विक्रीसाठी आहे. किंमत वगैरे काय हरिशट याची? त्याची पण फोनवर सांगू. ज्याला कोणाला घ्यायचं असेल फोनवर सांगितलं. याची किंमत पण आली तर आपण देऊ त्यांना. हां योग्य किंमत आली तरच आपण देणार. योग्य किंमत म्हणजे किती आहे? योग्य तुम्ही धरली मनात बिनात का असं काय नाही? नाही असं काय नाही, पण आपण फोनवर सांगू हा. सगळ्यांना. आता किंमत जर सांगितली तर आता कॉन्ट्रॅक्ट बरेच काय विचारणार की किंमत का नाही सांगत मग असं होतं. आता प्रत्येक शेतकऱ्याला आपण फोर्स करू शकत नाही मित्रांनो किंमत सांगा वगैरे. तर योग्य किंमत आली तर देणार आहे आणि चांगल्या माणसाच्या हातात जावं, त्याच्यापासून चांगली प्रोजेनी वगैरे चांगला तयार करावा हीच इच्छा असते प्रत्येकाची. चांगलं सीमाचा अनुभव. तुम्ही का बुल सांभाळत नाही मग हरिशेठ? नाही आता आपलं थोडं काम असतं का? काम असतं आपल्या शेतातलं काम. आपल्याकडे 2च म्हशी ना, आपण सिमेंटवर गाभण केलेत ना. बरोबर. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे सिमेंटवर म्हशी गाभण राहत नाहीत हम्म. त्यांच्यासाठी टोनका गरजेचं आहे. जास्त क्वांटिटी. ह्याला पण पांढरा टिक्का वगैरे काही नाही आहे. खूप चांगला आहे. साधारणतः 1-2 इंच शेपूट पांढरा आहे. म्हणजे मोराचे चांगले कॅरेक्टर आहे त्याच्यातून. शिंग वगैरे पण असे आत्ता वाटत असले तरी परत ते गोल होतात. एकदम वरती चाललेत पाठीमागून. वर मुडकं करायचं आता सध्या. हां हे बघू शकता. पण व्यवस्थित आईच्या अर्धा झालेला आहे आता मित्रांनो. मुर्राची हीच खासियत आहे. साईज पण लहान नाही साहेब. Size मोठी आहे. आई एवढी वाजता का वाढवायचे मुर्रा का आपण बघा, size. प्रमोट करतोय आणि मुर्राचं काम का करायचं तर हे बघा, लक्षात size. ठेवा. वर्षभराचं वासरू आहे. इतकी विशेष डाईट नाही पण आईच्या थोडाच 1 वर्षभरात अजून बरोबर येईल. बरोबर लागेल. म्हणजे जी साईज वाढती यांची खूप वाढ चांगली आहे. 2 वर्षामध्ये टॉप क्वालिटीची रेडी तयार होती. त्यासाठी मुर्रा आपण प्रमोट करतो मित्रांनो. आणि मुर्रावर जर काम केलं तर नक्की त्याचा फायदा आहे. तर हे 2 रेडे हरिशेठ विक्रीसाठी आता. म्हशी घेणाऱ्यांसाठी काय सल्ला किंवा काय तुमचा अनुभव फीडमधला सांगू शकता हरिशेठ? तुम्हाला काय व्यक्त व्हायचं असेल तर बिंदास तुम्ही व्यक्त होऊ शकतात. एक तुम्हाला काय फीडमध्ये काय आहे, तुम्ही जिथे मशीन जेवढं देताल तेवढं कमीच आहे. फक्त चांगल्या क्वालिटी देणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी बंधूंनी त्यावेळेस विचारलं होतं की आपल्याला व्हिडिओला टाईम वगैरे नव्हता. हरिशेठ खुराक काय देतात, चारा काय खाऊ घालतात, म्हशी तयार कशा येतात, सेवा कशी काय करतात, काय काय केलं पाहिजे सेवेमध्ये ती तरी सांगा. थोडं नवीन तरुणांना खुराकाची सिस्टम सांगा, तुमची सांभाळण्याची सिस्टम सांगा. खुराका सिस्टममध्ये खुराक चांगल्या प्रकारे दिलं पाहिजे. कुठलाही खुराक देता की चांगल्या क्वालिटीचं खुराक दिलं पाहिजे. चारा बी चांगल्या क्वालिटी दिला. विशेष काही नाही दिलं त्यांना, पण देता की ती चांगलं भरपूर पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. विशेष असं काही वेगळं काय खुराक डाईट दिलं असं काही नाही. तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. दूध काढण्यासाठी काय वेगळं करावं लागतं आणखीन? काही विशेष वेगळं काय करणार? दूध काढण्यासाठी काय वेगळं करणार? दूध काढायला ब्लड महत्वाचं आहे. म्हणजे ब्लडमध्ये दूध असणं गरजेचं आहे मित्रांनो. ही म्हैस ज्यावेळेस माझ्याकडून ह्या म्हशीचा पण इतिहास थोडा सांगा जरा, म्हणजे उजळा द्या इतिहासाला. पहिला कसं आहे काय सिस्टम? ही म्हैस मी पुण्यामध्ये घेतली होती. पंडित डेअरी फार्म. हां पंडित अण्णा म्हणून आहेत, त्यांच्याकडे घेतली तुम्ही? त्यांच्याकडे घेतली होती खरी लॉटमध्ये. माझ्याकडे पनवेलला 1 महिना राहिली. त्यावेळेस हरिशेठला मी म्हणजे दिली होती, पण हरिशेठच्या मार्फतीने चोबे आहेत, जालिंदर चोबे, त्यांना विकली होती आपण. त्यांना विकली होती. बरोबर. त्यांच्याकडे काय कारण आजारी पडली, ह्याच्या खाली टोनगा, त्यावेळेला बी टोनगाच होता. त्यांनी रात्र आपल्याकडे मग वापस आणून घातली. बरोबर. त्यावेळेस म्हशीची कंडिशन एवढी बिकट होती, म्हैस वाटत होती कोणत्या क्षणी. तो आहे का फोटो आज? तो आहे ना फोटो आपल्याला, दाखव, काढवा बरं जरा. तर मित्र हे का दाखवायचं आहे की ब्रीड आहे ते ब्रीड कुठंच जात नसतं. त्यावेळेस म्हशीची कंडिशन खूप वीक झालती. म्हणजे म्हशीला डिहायड्रेशन झालं तर म्हैस मरती असं सांगितलं होतं हरिशेठनी की ही म्हैस मरणार आहे. हा फोटो आहे तिचा. तर मित्र हा फोटो आहे तिचा आहे म्हशीचा, तुम्ही बघू शकता. तरुणांना मला काय सांगायचं आहे की संयम ठेवला पाहिजे. आजच घेतलं की सोनं तयार होत नसतं. तर हा फोटो तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस कधी रिटर्न आलती त्यांच्याकडून चोबेकडून, जालिंदर चोबेने आपल्याला रिटर्न दिली, पोच केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा फोटो आहे हा. आणि ते दिसणार नाही संडास पातळ, पण एकदम डिहायड्रेशन झालं म्हशीला, म्हणजे पूर्ण संडास. तर हा फोटो आहे मित्र ह्याच्यापासून त्यांनी. तर ही तर तुमची काय कंडिशन होती सांगा जरा आता. ह्या वेळेस मी म्हशीला 8-10 दिवस कसलं दूध नव्हतं. इथं उभा राहा.
ह्या वेळेस म्हशीची काय कंडिशन होती ते सांगा जरा सविस्तर. ह्या म्हशी ना हा ती ज्या वेळेस आली रिटर्न आणि हा फोटो बघितला त्या दिवशीची आणि 8 दिवसाची काय कंडिशन होती ते सांगा. पहिल्या ज्यावेळेस आली त्यावेळेस 8-10 दिवस मशीन कसलं दूध दिलं नाही, काहीच दिलं नाही. तुम्ही काय सांगितलं मला फोन करून? मी तुम्हाला फोन करून साहेब मी म्हणलं म्हैस असाच झाले, आजारी पडली, काय म्हैस घेऊन जा. पण तुमचा एकच शब्द होता, फक्त म्हैस तुम्ही फक्त 4 पाय उभा कर ठेवा, हा म्हशीचं पाहतो मी. जर नाही मशीन काय केलं, किती दिवस दुधाची बंद होती म्हशी? एक साधारण 8-10 दिवस दूध नव्हतं कसलंच म्हशीला. हा 10 दिवस तर मी काय सांगितलं यांना, फक्त थोडी धार पिळा. 10 पिळा फक्त चालू ठेवा. हा म्हशीला बंद पडून देऊ नका. म्हशीची 1-2 धारा जे बी दूध आहे ते मारा. आपण एक वेळेस संध्याकाळी संगच होतो, हा. आपण 1 कपभर दूध नेलं, साधारण कपभर बी नेलं नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं होतं मित्र, या म्हशीचं ब्लड दुधाचं आहे, ही म्हैस दूध देईल, तुम्ही फक्त म्हशीला सांभाळा. हे घाबरले, यांना वाटलं म्हैस मरती. आता यांनी सांगितलं साहेब म्हशीचं तुम्ही काहीतरी करा, म्हैशी घेऊन जा. मी सांगितलं मी जरी नेली तरी म्हैस मरू शकते, मरायची असेल तर, जगायची असेल तर जगल. तुम्ही प्रयत्न करा प्रामाणिक, जगली तर ठीक, मिली तरी ठीक. आणि तुमचा एक शब्द होता साहेब, हा. ही फक्त 4 पाय उभा करा. हा. हिने जर दूध नाही दिलं 15 ते 16 किलो, हा. तर मी तुम्हाला माझी क्रेटा तुम्हाला देऊन म्हणजे तुमच्या नावे करून देईल. हा मित्र, ब्लडचं मला माहीत होतं. यांना सांगितलं म्हैस फक्त तुम्ही जिवंत ठेवा, जगवा, आणि तिने जर व्यवस्थित खाल्लं तर ही म्हैस दूध किती देईल काय देईल. आणि परत काय कंडिशन झाली मग म्हशीची? परत कंडिशन अशी झाली हा. की 15-20 दिवसानंतर म्हैस हा ज्यावेळेस चारा पकडला तिने हा की 16-17 किलो लिटर म्हशीला दूध निघलं. मित्र, हे सांगतोय का मी, लक्षात ठेवा, हे ब्रीडची म्हैसच करू शकते, अशी कुठली म्हैस करू शकत नाही. पूर्ण झिरो झालेली 1 कप भर दूध न निघणारी म्हैस ही परत 15 किलोवर जाणं. आणि त्याच्यानंतर काही मला 2दा डेंगू आणि मलेरिया झाल्यानंतर मी हा. ट्रेसमध्ये म्हैस विकली. हा फुल ट्रेस मध्ये गेले, आजारी पडले. मग रात्री एक दिवस 8:30-9ला फोन आला, साहेब म्हैस आपल्याला द्यायची. तर त्याच्या आधीचा किस्सा एक, आमचेच मित्र आहेत श्रीमंत शिवम सातारा, त्यांना म्हैस पण खूप प्रचंड आवड आहे म्हशीची. त्यांनी हरिशेटला त्याच्या आधी कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हैस मागितली होती, पण त्यावेळेस हरिशेटला कसली इच्छा नव्हती म्हैस द्यायची, तरी त्यांनी दिली नाही. आणि ज्यावेळेस हरिशेटची इच्छा झाली त्या क्षणाला मी श्रीमंत शेटला फोन लावला रात्री 8:30ला, तुमच्या आवडीची म्हैस विक्रीसाठी निघालेली आहे. तर त्यांनी पण येस बोलले आणि म्हैस त्यावेळेस विकली गेली. त्यांना देताना काय कंडिशन होती? त्यांना दिलं आपण 1.5 ते 2 महिन्याची गाभण होती. आपल्याला बोलली लावलेलीच होती समजा. तो स्टोन का तिच्या खालचा. हा आणि त्याच्या दिल्यानंतर हम्म. तिला एक दूध होतं, पण त्यांच्या पैसे गेल्या मशीन काही दूध दिलं नाही. हम्म. पण ती बी जरा थोडे गाभाऱ्यासारखी झाली. त्यांना वाटलं म्हैस खोटी, आपल्याकडे दूध दिलं नाही मशीन. हा ज्यावेळेस गरम आहे म्हैस ती बोलली. गरम आहे म्हैस बोलले. ज्यावेळेस 9 महिन्याची म्हैस विक्रीला निघली त्यावेळेस तुम्हीच घेतली. पण तर मित्र, त्यांचा मला नंतर विक्रीसाठी फोन आला, म्हणजे एक साधारणतः 9 महिन्याची असताना गाभण. मीच काहीतरी चर्चा झाली की म्हैस विक्रीसाठी करायची का, ते बोलले हो. तर ही म्हैस देताना तुम्ही किती रुपयाला दिली ती? मी देताना 1,11,000 रुपयाला म्हैस विकली होती. 1,11,000ला 2 महिन्याची प्रेग्नंट, कच्ची पक्की, कन्फर्म नव्हती. कन्फर्म गाभणची बोली त्यावेळेस पण किडनी नव्हती. पण चेक नव्हती केली, आणि बोली पण नव्हती गाभण. बोली पण नव्हती. पण म्हशीला त्यावेळेस 10-11 लिटर दूध होतं, पण त्यांच्याकडे गेलं म्हैस लागली नाही. तर तेवढ्याला दिली होती. आणि त्यांनी नंतर मला 2 लाख रुपये किंमत सांगितली. आणि शेवटी घासाघीस करून सौदा 1,70,000ला 1,70,000ला मी म्हैस ही त्यांची त्यावेळेस रिटर्न घेतली, टॅम्पूत भरली. त्याच्यानंतर लगेच मी फोन केला हरिशेटला, तुमची म्हैस मी रिटर्न घेतलेली आहे. पुढं काय झालं सांगा? पुढे तुम्ही सांगितलं की हरी शेठ मी म्हैस तुमची रिटर्न घेतली, मी 2 लाख रुपयाला म्हैस खरेदी केली. हा तर मी साहेब तुम्हाला बोललो आधी मी नको मला म्हैस घ्यायची, हा. नको साहेब म्हैस दूध देणार नाही, हा. कारण मला माहित होतं तो माणूस श्रीमंत शेठ काय म्हैस विकणार नाही. पण तुम्ही म्हैस घेतल्याबरोबर हा. त्या क्षणाला साहेब म्हणलं गाडी तशीच माझ्याकडे पाठवा, मला म्हैस पाहिजे. हम्म. तुम्ही म्हणले मी 2 लाख रुपयाला ठीक आहे, म्हणलं 2 असून द्या, हा. पण म्हैस मला पाहिजे, म्हैस पाठवून द्या. बरोबर. गाडीतच म्हशीचा आपला व्यवहार झाला. हम्म. म्हैस आपल्या पैसे उतरली, पण एक 8-10 दिवसांपासून आपल्या पैसे आली परत. पनवेलच उतरली, डायरेक्ट गाडी आली नाही. तर ती म्हैस पण मला गाडीत घेतल्यामुळे भेटली. हा. नाही तर ही जर गाडीची ना खाली उतरली अशी तुमच्या तबेल्यावर, तर तुम्ही आता तुमच्या ताफ्यात गेल्यानंतर तुम्ही काय म्हैस देत? तर मित्र, असं असतं कधी कधी माणूस काही डिसिजन घेतो. ही म्हैस विक्री करण्याच्या लायक नव्हतीच, पण त्यांनी ट्रेसमध्ये जाऊन आजारी पडले 2 वेळेस. आणि विशेष म्हणजे हम्म. त्यांनी ज्यावेळेस ती मागत होते, मी नाही म्हणतो, त्यांनी 1,80,000 रुपयाला आपल्याला म्हैस मागितली होती त्यावेळेस पार्टीमध्ये. पार्टीमध्ये. हा. पण आपल्याला त्यावेळेस द्यायची आपली कसलीच इच्छा नव्हती. त्यावेळेस आपण त्यांना दिली नाही. त्यानंतर 1 महिन्यानीच आपण त्यांना 1,11,000 दिली. तर हा उजाळा कशासाठी दिला मित्र? एक अनुभव, स्टोरी. कधी कधी अशा पण गोष्टी घडतात. तर कोण काय लगेच म्हणणार तुम्ही विकलीच कशाला, परत घेतलीच कशाला. तर प्रत्येक वेळेवेळेची गोष्ट असती आणि त्या पोझिशनला जो निर्णय असतो तो घेतला जातो. त्याच्यामुळं त्यावेळेचा असा निर्णय आहे. एकंदरीत त्याच्यात शेखर शेळकेंचं पण नाव सुटलेलं आहे. पंडित अण्णाकडे आम्ही लॉट एकत्र घेतला होता, त्या लॉटमधली ही म्हैस होती. त्यांनी पण हरियाणाच म्हैस आलेली होती. त्यावेळेस म्हशीच्या कानामध्ये शिक्का वगैरे होता. पण अशा म्हशी बऱ्याच आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांचं मिल्क
पूर्ण पीकला नेता आलं नाही बऱ्याच लोकांना, बरोबर. म्हशी भरपूर आहेत, हा. पण मालकाला बी त्याची कसं होता आली नाही पाहिजे. मालकाला पण म्हैस पूर्ण पीकवर नेता आली पाहिजे. आणि यांच्याकडे 2च म्हशी आता मोठमोठ्या तबेल्यामध्ये लाईनमध्ये मासून 10-15 म्हशीचं दूध नाही काढता येत. नाही काढणं शक्य नाही. काय होतं तेवढं प्रॉपर लक्ष देता येत नाही, म्हणून 2-3 म्हशी हे ठेवतात, जास्त यांची क्वांटिटी नाही आहे. तर असा किस्सा आहे म्हशीचा मित्र, माऊली म्हशीचा. आणि पुढच्या वेळेस आपला शब्द आहे साहेब, हम्म. ज्यावेळेस महाराष्ट्रात मिल्क कॉम्पिटिशन होईल हा आणि योगायोगाची गोष्टी ते आपण काय सांगू शकत नाहीत, पण ज्यावेळेस मिल्क कॉम्पिटिशन, ज्यावेळेस 1-2 महिन्याची म्हैस ज्यावेळेस वेलेली असेल आणि त्यावेळेस माऊली जाणार मिल्किंग. त्यावेळेस माऊली जाणार. आणि हा शब्द आहे की माऊली काहीतरी त्यावेळेस क्रांती काहीतरी क्रांती करणार. दूध लाईन खूप चांगली आहे मित्र म्हशीची. कोणत्याही म्हशीबद्दल कुठलाही माणूस कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, कारण म्हशीमध्ये पॉवर आहे, दूध देण्याची क्षमता चांगली आहे. आणि आपण ज्यावेळेस लाईव्ह केली त्यावेळी आपली 21 किलो 700 झाली. त्या मला बी अजून खतखत त्या गोष्टीची की आपण थोडं कमी पडलो. एक विषय राहिला, 170 वरून 2 ला घेतली का तुम्ही? 170 लाच घेतली परत. आपण 170 लाच घेतली. तर मित्र पहिल्यांदा मी त्यांना सांगितलं 2 ला घेतली होती, पण 3 ला घेतली, त्याच किमतीमध्ये ही म्हैस दिली होती. घेतलेली किमतीची घेतली. 1,70,000ला परत बरेच फोन वगैरे आले विक्रीसाठी. पण मित्र अशा म्हशी महाराष्ट्रात टिकल्या पाहिजेत, चांगलं ब्रीड यांच्यापासून जोपासलं पाहिजे, हाच हा व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर मित्र व्हिडिओ जर आवडला असेल, म्हैस आवडली असेल, हरीशेठचे प्रामाणिक प्रयत्न आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार हरीशेठ. नमस्कार सगळ्यांना.